नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी नीता आहे. आज आपण डेटा हँडलिंग हा नवीन विषय शिकणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा माहिती गोळा करतो आणि वापरतो, जसे की आपल्या आवडत्या खेळांमधील गुण किंवा बाहेरील तापमान. उदाहरणार्थ, जेव्हा आपण हवामान तपासतो तेव्हा आपल्याला आठवड्याचे सरासरी तापमान जाणून घ्यायचे असते. हे आपल्याला जॅकेट घालायचे की टी शर्ट घालायचे हे ठरवण्यास मदत करते. डेटा हँडलिंग आपल्याला संख्याचा अर्थ लावण्यास मदत करते. ते आपल्याला डेटाच्या गटातील सरासरी, मध्यम किंवा सर्वात सामान्य मूल्ये कशी शोधायची हे शिकवते. तुमच्या वर्गातील गुणांचा विचार करा. जर तुम्हाला किती चांगले काम केले हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सरासरी गुण शोधू शकता, किंवा जर तुम्हाला बहुतेकदा कोणता गुण मिळाला हे पाहायचे असेल तर तुम्हाला मोड सापडेल. मध्यम, मध्यक आणि मोड बद्दल शिकून आपण आपला डेटा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू आणि हुशार निवडी करू शकू. चला एकत्र या कल्पनांमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूया. शिकण्याची उद्दिष्टे. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे समजेल: सरासरी, मध्यक, मोड, या धड्यातील कीवर्ड्स आहेत सरासरी, मध्यक, मोड, वारंवारता, सरासरी, निरीक्षणे, मध्यम मूल्य, डेटा सेट. मध्यवर्ती मूल्ये ही मूलभूत सांख्यिकी साधने आहेत जी डेटा सेटच्या मध्य किंवा सरासरीचे वर्णन करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वापरली जातात. ते आपल्याला डेटा पॉइंट्सच्या संचामध्ये सामान्य किंवा केंद्रीय मूल्य शोधण्यास मदत करतात, जे माहितीचा अर्थ लावण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी किंवा नमुने ओळखण्यासाठी आवश्यक असू शकतात. मध्यवर्ती प्रवृत्तीचे 3 प्राथमिक माप आहेत: मध्य, मध्यक, मोड. आता आपण मध्य म्हणजे काय आणि डेटा सेटचा मध्य कसा शोधायचा ते तपशीलवार जाणून घेऊया. मध्य, सरासरी. मध्य हे मध्यवर्ती प्रवृत्तीचे सर्वात सामान्य माप आहे. डेटा सेटमधील सर्व मूल्ये जोडून आणि एकूण मूल्यांच्या संख्येने भागून ते मोजले जाते. अंकगणितीय सरासरी नेहमीच डेटाच्या सर्वोच्च आणि सर्वात कमी निरीक्षणांमध्ये असते.
श्रेणी, सर्वोच्च आणि सर्वात कमी निरीक्षणातील फरक. अर्थ समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहूया. हैदराबादचे आठवड्यातील किमान दिवसाचे तापमान 26 एप्रिल ते 2 मे 2022 पर्यंत 30 अंश सेल्सिअस, 33 अंश सेल्सिअस, 37 अंश सेल्सिअस, 29 अंश सेल्सिअस, 26 अंश सेल्सिअस, 31 अंश सेल्सिअस आणि 32 अंश सेल्सिअस असे नोंदवले जाते. प्रश्न 1. आठवड्याचे कमाल तापमान किती आहे? आठवड्याचे किमान तापमान किती आहे? 3. आठवड्याचे सरासरी तापमान किती आहे? उपाय. प्रथम तापमान चढत्या क्रमाने लावा. 26 अंश सेल्सिअस, 29 अंश सेल्सिअस, 30 अंश सेल्सिअस, 31 अंश सेल्सिअस, 32 अंश सेल्सिअस, 33 अंश सेल्सिअस, 37 अंश सेल्सिअस. 26 अंश सेल्सिअस हे आठवड्याचे कमाल तापमान आहे. 26 अंश सेल्सिअस हे आठवड्याचे किमान तापमान आहे. आता आपण आठवड्याचे सरासरी तापमान शोधू. आपल्याला सरासरी काढण्याचे सूत्र माहित आहे. सरासरी बरोबर सर्व निरीक्षणांची बेरीज एकूण निरीक्षणांची संख्या बरोबर 26 अधिक 29 अधिक 30 अधिक 31 अधिक 32 अधिक 33 अधिक 37 7 बरोबर 218. 7 बरोबर 31.14. म्हणून 31.14 अंश सेल्सिअस हे आठवड्याचे सरासरी तापमान आहे. चला आणखी एक उदाहरण पाहू. वर्ग मूल्यांकनात खालील गुण सारणी स्वरूपात व्यवस्थित करा. प्रश्न 1. कोणती संख्या सर्वात जास्त आहे? 2. कोणती संख्या सर्वात कमी आहे? 3. डेटाची श्रेणी किती आहे? 4. अंकगणितीय सरासरी शोधा. उपाय. प्रश्नानुसार डेटा सारणी स्वरूपात व्यवस्थित करा. 3 स्तंभ काढा. एक गुणांसाठी, दुसरा ताळ्याच्या गुणांसाठी आणि शेवटचा एक वारंवारता गणनासाठी.
1 सर्वोच्च संख्या 9 आहे. 2 सर्वात कमी संख्या 1 आहे. 3 डेटाची श्रेणी सर्वोच्च मायनस सर्वात कमी म्हणजेच 9 मायनस 1 इज इक्वल टू 8. आपल्याला सरासरी किंवा सरासरीचे सूत्र माहीत आहे. इज इक्वल टू 90 हो बरोबर x 18,360 हो. 90 चे 360 बरोबर x 18,000 x 18,000 बरोबर 90 चे 360 x 18,000 बरोबर 1/4 x बरोबर 18,000 चे 4 बरोबर 4500. म्हणून वर्ग मूल्यांकनातील गुणांचा सरासरी आहे 5. आता आपण मध्यकाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ. मध्यका मध्यम मूल्य जेव्हा डेटा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडला जातो तेव्हा मध्यका हा मध्यम मूल्य असतो, किंवा जेव्हा क्रमाने मांडला जातो तेव्हा तो सर्वात मध्यम निरीक्षणाचे मूल्य असतो. मध्यका समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहू. गणित परीक्षेत 25 पैकी 15 विद्यार्थ्यांचे गुण खालीलप्रमाणे आहेत. मध्यक शोधा. उपाय. चढत्या क्रमाने गुणांची मांडणी केल्यास आपल्याला मिळते 5, 9, 10, 12, 15, 16, 19, 20, 20, 20, 20, 20, 23, 24, 25. निरीक्षणाची संख्या 15. मध्यम पद म्हणजेच डेटामधील 8वे पद 20. म्हणून मध्यक गुण 20. आणखी एक उदाहरण पाहू. 39, 48, 15, 20, 28, 17, 14 आणि 110 याचा मध्यक शोधा. उपाय. चढत्या क्रमाने डेटाची मांडणी केल्यास आपल्याला मिळते 14, 15, 17, 20, 28, 48, 49, 110. निरीक्षणांची संख्या 8. मध्यम पद म्हणजे चौथे आणि 5वे पद आणि मूल्ये आहेत 20 आणि 28 अनुक्रमे. आता मध्यक इज इक्वल टू चौथ्या आणि 5व्या मूल्यांची सरासरी इज इक्वल टू 24. अशा प्रकारे दिलेला डेटाचा मध्यक 24 आहे. आता आपण मोड सविस्तरपणे जाणून घेऊया. मोड सर्वात वारंवार येणारे मूल्य. मोड डेटासेटमध्ये सर्वात जास्त वेळा दिसणारे मूल्य दर्शवते, म्हणजेच जास्तीत जास्त वारंवारता असलेल्या निरीक्षणाला मोड म्हणतात.
मोड समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहूया. दिलेल्या संख्यांचा संचाचा मोड शोधा. उपाय. मोड शोधण्यासाठी प्रथम समान मूल्य असलेल्या संख्या एकत्र लावा. आपल्याला मिळते 1 2 2 3 3 3 3 4 5 7 7. तीन हे इतर निरीक्षणापेक्षा जास्त वेळा आढळते. अशा प्रकारे मोड इज इक्वल टू 3. मोड शोधण्यासाठी प्रथम समान मूल्य असलेल्या संख्या एकत्र लावा. आपल्याला मिळते 2 3 3 8 8 8 6 9 9 9. येथे 8 आणि 9 दोन्ही अधिक आहेत आणि समान संख्येने म्हणजेच 3 वेळा येतात. अशा प्रकारे दिलेल्या डेटामध्ये 2 मोड आहेत म्हणजेच 8 आणि 9. या प्रकारच्या डेटाला बायमोडल डेटा म्हणतात. मोठा डेटा असल्यास मोड कसा शोधायचा ते पाहूया. खालील डेटाचा मोड शोधा. उपाय. प्रथम डेटा सारणीच्या स्वरूपात ठेवूया. 3 स्तंभ काढा. एक गुणांसाठी, दुसऱ्यात ताळ्याच्या गुणांसाठी आणि शेवटचा वारंवारता गणनासाठी.
डेटा सारणीवरून हे स्पष्ट होते की 25 ही संख्या 5 वेळा पुनरावृत्ती होते. डेटा मोड 5 आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: सरासरी डेटा सेटमधील सर्व मूल्ये जोडून आणि एकूण मुलांच्या संख्येने भागून ते शोधले जाते. सरासरी मध्यक क्रमाने मांडलेले असताना ते मधल्या सर्वात निरीक्षणांचे मूल्य असते. मोड हे सर्वात वारंवार घडणारे निरीक्षण आहे.